आमची आंघोळ वगैरे झाली आहे आणि आपण आता नाश्ता करायला निघालो आहोत. मिस्टर बी आणि आमची लाडकी. हा तर मुलगा तर आधीच गेलेला, त्याला भूक लागली होती, तर बोलला मी जातो करून. तो पहिला जाऊन बसलेला. आम्ही चाललोय, तिथेच होतो बाजूला. हे आहे कांदे पोहे आणि उपीट आहे आणि शिरा होता आणि कटवडा पण होता, पण मला तो भेटला नाही, बघितला नाही तो. ठीक आहे, एवढं खूप झालं. तिला उपीट नको होतं, मग मला 2-2 खावं लागलं. मिस्टरांचा उपास होता तर त्यांना शिराच दिला. रोजचा उपास असतो ना, मग ते शिरा म्हटलं चालतो, पण मग तो शिरा घेतला त्याने, तो शिरा खात होते आणि मी पोहे आणि थोडंसं उपीट खाल्लं. छान होतं, मस्त. हेच होतं दोघांचं होतं, छान होतं सगळं. नाश्ता गेलो, चहा होती, नाश्ता आणि चहा करून मग आम्ही निघालो नाही, मग आम्ही फोटोशूट वगैरे करत राहिलो. हे काय फोटोशूट चालू आहे. सिनियर्स वगैरे छान छान होते तिथे. मी त्याला सांगितलं आमचा फोटो काढतो, मग ते काढत होता. खूप मोठं होतं, मस्त होतं. छान दिसते, एकदम शांत होतं. फोटोशूट चालू आहे आमचं. पगडी बांधायची होती, पेठा आम्ही तिघांनी बांधलं. बाईसाहेबने नाही बांधलं, पेठा बांधलं. म्हणलं शूट कर, पहिल्यांदा बांधत होतं ना, मग मला ते बघायचं होतं कसं बांधतात ते. त्यांनीच बांधलेलं ते टूरवाल्याने. छान होतं, टूरवाला ऑर्गनाईज मस्त केलं होतं. पहिल्यांदा बांधलं ते घट्ट लागत होतं, डोकं एकदम जड झालेलं, पण मस्त लागत होतं, मस्त. मी दिवसभर ठेवलं होतं, मग नंतर मग रूमवर गेलं तेव्हाच काढलं. दिवसभर होता माझ्या डोक्यावर. छान वाटत होतं, तुळा वगैरे मस्त बांधला होता. आणि माझं विस्कटलंच नाही, मिस्टरांचा पडला, पण मग आणि पण गरम व्हायला लागलं ना, तर काढून टाकलं. मी नाही काढलं, मी तसंच ठेवलं, रूमवर येऊन काढला. हे बघा, पेट्या बांधून फोटोशूट चालू आहे. पप्पा बबलू कुठे आहे? बच्ची मिस्टर फिरत होते ना, तर मी त्यांना बोलत होते. ते फोनवर फोन का सुटत नव्हता. सेम आहे ना तिकडे. ये आम्ही त्यांना शोधत होतो, कुठे गेले. तिथे वरतीच खालून फोटो काढायचा असा. लाईटच नाही बांधला, ती घाबरली, डोका जवळ होईल करून. मग आमचा पेठा बांधून फोटोशूट चालू होता. मग आम्ही रिक्षा धरून विष्णू स्पात आहे ना, तिथे गेलो. त्यांनीच ऑर्गनाईज केलं होतं, टूरचीच होते, घेऊन जायचं आणि आणून सोडायचं असं होतं. म्हणजे 6 माणसं जाऊ शकतात असं होतं. हे होतं विष्णू स्पाच्या देवळात आलो आम्ही. पाणी नव्हतं पण बरं झालं, आम्ही तिथे घेऊन जाऊ शकलो. पाण्यातूनच आम्ही गेलो, पण मस्त होतं. तिथे दिवा वगैरे सोडायचं असतं, त्यांनी नारळ वगैरे दिलेलं, ते सोडलं. ते सोडताना पण मी काढलं. ही नदी मस्त दिसत होती. चंद्रभागा आहे की कुठली आहे काही कळलं नाही. म्हणजे आम्ही तिथे बसलो. छोटे छोटे मठ होते, सगळं आम्ही तिथे सगळं बघितलं. मस्त सोडायला सांगा, घेऊन पण यायला सांगा, सोडून द्या तिकडेच.
मी हे सोडताना नारळ आणि हे ओटी सोडली. सिनरी मस्त दिसत होती, छान एकदम. आम्ही खूप एन्जॉय केले. मला असं खाली करायला लागतं फोन, तुम्हाला उंच करायला लागतं. इथून आम्ही मग जे काही महाराज आहे ना त्यांच्या मठात गेलेलो, ते मस्तच होतं, छान होतं एकदम. आतमध्ये होतं, जास्त फोटो नाही काढले, 2-3च काढले. आणि मग वेळ झाला तर मग इथे जेवायला आलो. ते विठ्ठलाचे दर्शन राहिलं, कारण मुखदर्शन सांगितलं होतं, पण वेळ खूप झाला, तर जेवणाची वेळ निघून जात होती. मग त्यांनी सांगितलं तुम्ही लोक जेवून घ्या, नंतर मग आपण तुमच्या वेळेनुसार तुम्ही जाऊन द्या, आणि काय शॉपिंग वगैरे करायची असेल तर करून घ्या. तर मग आम्ही जेवायला आलो. बहुतेक सगळे जेवून गेले होते विठ्ठलाच्या दर्शनाला. आम्ही जेवून झोपलो आणि मग लक्षातच नाही. मी सांगितलं यांना 4:30ला उठून जाऊया करून, तर नाही मला उठू नको, मी जेव्हा उठेन तेव्हा जायचं असं सांगितलं. मग सगळे झोपून राहिलो. किती वाजता उठलो? 6:15ला उठलो. मग म्हणजे चल जाऊया. बापरे, एवढी घाईघाई झाली तिथे जाई, पण ते 6:45 झाले. खूप हाल झाले आमची. लवकर गेलो असतो तर लवकर आलो असतो ना, तर नाही, झोपून राहिले सगळे. मग काय, मग धावपळ गेली. जेवण छान होतं, मस्त होतं जेवण, छान होतं. रुक्मणी ती म्हण तर लिटरली खरी झाली. कुठली वाली? आधी पोटोबा मग विठोबा. त्याच्यानंतर आम्ही मग विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो. एवढी लाईन होती 5:45 उभे राहिलो. 7 वाजता लाईन बंद झाली, कारण तिथे आरती होती. लाईनीत आम्ही 4 तास उभे राहिलो, म्हणजे 6:45ला गेलो, 10:30ला आमचं दर्शन झालं. तिथे काही शूट नाही करता आलं, मोबाईल वगैरे ठेवायला लागतं ना, तर मी ठेवलं. एवढी लाईन होती, बापरे, पाय दुखायला लागला. मी यांना बडबडत होते, लवकर आलो असतं तर लवकर झालं असतं ना, तर नाही. पण दर्शन आम्हाला व्यवस्थित भेटलं विठ्ठलाचं, मस्त. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन मस्त झालं. उद्याच्या भागात तुळजापूर आणि अक्कलकोट बघणार आहोत. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा. सोलापूर टूर आमची कशी वाटली ते आम्हाला जरूर